नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माझी एक कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे नवीन संकल्प विश्वासाचा. ऐकूया. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि मिताली कॉलेजमधून आली. आल्याबरोबर तिने आईला जाहीर केले, आई ग, ती तनू गावावरनं आली आहे, पुण्यावरनं. जेवण झालं की मी तिला भेटायला जाणार आहे बरं का. अगं बाई, आता कशी काय आली मध्ये? स्मिताने तिला विचारले. अगं हो, आजारी होती म्हणे ती आणि तिचे आई बाबा तिला घेऊन आले जाऊन. आईचा फोन आला होता तिच्या, मिताली तू ये तिला भेटायला म्हणून. मी जाते हा जेवण झाल्यावर. बरं बरं, जा पण लवकर ये, अंधार पडायच्या आत. हं. मग मिताली जेवण करून तनूला भेटायला निघून गेली. संध्याकाळ झाली, दिवे लागत झाली. 7-7:30 वाजले. स्मिताचं स्वयंपाकाचं सगळं काम आवरून झालं. सगळ्यांची जेवणं आटोपली. 8 वाजले, अजूनही मिताली आली नव्हती. मग मात्र स्मिताने फोन केला. अगं मिताली, 8 वाजले, किती उशीर? केव्हा येतेस? हो हो, एक 10 मिनिटात आले हा आई, असे म्हणून तिने फोन बंद केला आणि 5-10 मिनिटात मिताली घरी आली. काय आहे मिताली, किती वेळ? अगं राहणार आहे ना ती 8-10 दिवस? अगं हो हो हो, ऐकतेस काय, राहणार आहे ती, पण मी गेल्यापासून नुसती रडत होती ती. हां, रडत होती? हो अगं, काय झालं असं? अगं काय झालं आणि काय नाही मला काहीच माहित नाही. ती धड आईला सांगत होती ना मला सांगत होती. नुसती रडत होती. मी तिला खोदून खोदून विचारलं, काहीच सांगत नव्हती. शेवटी तिची आई म्हणाली, मिताली तू आणि तनू दोघी जणी बसा, तुझ्याजवळ तरी ती मन मोकळं करेल, असे म्हणून तनूची आई दार लोटून बाहेर निघून गेली. मग मी तरी किती वेळ तिच्याशी बोलत होते, पण काहीही सांगायला ती तयार नव्हती. 8 वाजले आणि तुझा फोन आला. मग मी मात्र तिला तसंच सोडून लगेच मी घरी निघून आले. ए आई, तुला ती खूप मानते, तू येतेस का? आपण तिला जाऊया ना भेटायला उद्या. बरं बरं, जाऊया हं, असे म्हणून स्मिताने तिला आश्वासन दिले आणि बेडरूममध्ये झोपायला निघून गेली. मिताली आणि तनू अगदी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. 10वी त्यांचं शिक्षण एका शाळेत झालं होतं. 10वी नंतर मितालीचा जरा इंजिनिअरिंगकडे ओढा असल्यामुळे तिला पॉलिटेक्निकला नंबर लागला आणि इथे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागल्यामुळे तिचं कॉलेज सुरू झालं इथेच. पण तनूला मात्र डॉक्टर व्हायचं होतं. नीटची परीक्षा द्यायची होती आणि 11वी-12वी तिला असं वाटत होतं पुण्याच्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन शिकावं. आणि तिची इच्छा तिने आईवडिलांना बोलून दाखवली आणि आईबाबांनी तिला पुण्याला ठेवलं होतं. पुण्याला राहायचं, नीटची परीक्षा द्यायची, छान मार्क मिळवायचे आणि डॉक्टर व्हायचं, हे तिचं स्वप्न होतं. गेले 5-6 महिन्यापासून तनू पुण्याला हॉस्टेलवर राहत होती. काय बरं झालं असेल तिला, कशाला एवढी रडत असेल? स्मिताला या विचाराने रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिताली आणि स्मिता तनूला भेटायला गेल्या. आज तनू थोडी सावरली होती. स्मिताने गेल्यावर तनूजवळ बसून तिच्या केसावरून हात फिरवला. काय झालं बेटा तनू, सांगणार नाहीस मला सुद्धा? तिच्या त्या प्रेमळ स्पर्शाने तनूला एकदम भडभडून आलं आणि ती तनू मावशीच्या गळ्यात पडली. ए स्मिता मावशी, बरं झालं तू आलीस. तनू, पाणी पितेस का? थोडंसं सावकाश पाणी पी आणि शांतपणे बोल. तनूच्या आईने एक ग्लासभर पाणी आणून दिलं आणि मग पाणी पिऊन तनू बोलायला लागली. अगं, मी 5-6 महिन्यापासून पुण्याला राहत होते ना हॉस्टेलवर, बरं का मावशी. आमचा सगळ्यांचा छान ग्रुप झाला होता. आम्ही 10-12 जणी मैत्रिणी होतो. सकाळी कॉलेज, दुपारी अभ्यास, संध्याकाळी ट्युशन, असं आमचा वेळ अगदी दिवस कुठे निघून जायचा काही कळत नव्हतं बरं का. इतकं छान आम्ही रमलो होतो आणि सगळ्या स्वभावाने चांगल्या होत्या, एकमेकींना मदत करत होत्या, अभ्यासही करत होत्या. त्यामुळे माझा वेळही छान जात होता. 5-6 महिने असे खूप गडबडीत गेले आणि नंतर 1-2 महिन्यापूर्वी आमच्या ग्रुपमध्ये एक नवीन मुलगी आली. तर ऐश्वर्या तिचं नाव बरं का. ती पण खूप छान होती मुलगी. ती लगेच आमच्यात मिक्स झाली, अभ्यासाला लागली, छान ग्रुपमध्ये रुळून गेली एकदम. 2 महिन्यानंतर तिने आम्हाला सगळ्यांना एक टूम काढली की आपण, माझ्या मामाचं शेत आहे तिथे जवळच, पुण्यापासून जवळ आहे, आपण जाऊया का शेतामध्ये, एक ट्रिप होईल 1 दिवसाची. मला तर खरं अभ्यास सोडून जायला नको वाटत होतं, माझ्या 1-2 मैत्रिणी नको वाटत होतं.
पण त्या ऐश्वर्याने सगळ्यांना खूप आग्रह केला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं. मग संडेला एक दिवशी आम्ही सगळ्यांनी 3-4 रिक्षा केल्या आणि 10-12 जणी मी त्या रिक्षात बसून तिच्या शेतावर गेलो. तर त्या शेतावर आणखी बऱ्याच मुली आलेल्या होत्या बरं का, आणखी 15-20 मुली आलेल्या होत्या. आमचा एक ग्रुप गेला तिथे. मग तिच्या त्या मामाच्या शेतामध्ये सगळ्यांना त्यांनी आधी हे दिलं, नाश्ता दिला खायला. गरम पोहे, गरम कांदा भजी, अगदी पोटभर आम्ही नाश्ता केला. सकाळी नाश्ता करायचा, दुपारी जेवणं करायची, शेतात फिरायचं आणि संध्याकाळी परत जायचं, असा हा बेट ठरला होता. नाश्ता झाल्यावर आम्ही सगळ्याजणी शेतात फिरायला म्हणून निघालो बरं का. इतक्यात आम्हाला सगळ्यांना सरबत देण्यात आलं. सरबताचे ग्लास एक जण मुलगा आला आणि सगळ्यांना आम्हाला सरबत वाटलं. सगळ्याजणी ग्लास घेतले सरबताचे आणि सगळ्यांनी प्यायला लागले. मी सरबताचा ग्लास घेतला, 1-2 घोट मी घेतले आणि मला एकदम गरगरल्यासारखं झालं. मला डोकं एकदम जड झालं माझं आणि मी काय केलं, तो ग्लास बाजूला ठेवला. मी काही तर सरबत प्यायले नाही. आजूबाजूला मी पाहिलं, सगळ्या मैत्रिणी सरबत पित होत्या आणि त्यांना गुंगी येत होती आणि त्या चक्क तिथेच आडव्या झाल्या. अगं मी धास्तावले त्या मैत्रिणींना बघून. त्यांना काही सुधरत नव्हतं आणि झोप आल्यासारखी चक्क त्या आडव्या झाल्या होत्या. मी स्वतःला सावरलं. माझं डोकं नुसतं जड झालं तर मला काही सुचत नव्हतं. मी तशीच उठले शेतातनं आणि हळूहळू चालत चालत त्या शेताच्या बाहेर पडले. रोडवर आल्यावर मला रिक्षा मिळाली आणि रिक्षा करून तडक मी हॉस्टेलवर आले. हॉस्टेलवर आल्यावर मला झालेल्या परिस्थितीची जाणीव झाली. आपण त्या शेतात जायला नको होतं असं मला वाटून गेलं. बापरे, काय असेल त्यात सरबतात. अजूनही माझं डोकं जड होतं आणि आपण असं गेलो होतो शेतात, आपल्या आईबाबांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना. या विचाराने मला नुसतं रडायला यायला लागलं. मग मी आईला फोन केला, आई कसंही करून तू ये मला भेटायला. आणि आई बाबा आले गाडी घेऊन आणि माझी ती तब्येत बघून मला लगेच ते घेऊन आले बघितले. आता आई बाबा म्हणतायत की तुला मी पाठवणार नाही, तू जायचं नाही आता शिकायला, तू काय शिकायचं ते इथेच शिकायचं. पण मावशी, आई बाबांना तू सांग ना. अगं आता मनाने मी खूप स्ट्रॉंग झाले आहे. मला असं वाटते मी या परिस्थितीतून तू सही सलामत बाहेर पडले ना, मी आता माझ्या मैत्रिणींना सांगणार, मी त्यांना पण सूचना देणार आणि मी असं परत कधीच न विचार करता कधीच वागणार नाही. आई बाबांनी मला एवढे संस्कार दिलेले आहेत, त्यांना खालीमान घालायला लावेल असं कुठलंही कृत्य मी करणार नाही. तिचं ते बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि तनूच्याही डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. तनू म्हणाली, आई बाबा तुमचे संस्कार एवढे माझ्यावर घडलेले आहेत, तुमच्या मनाला वाईट वाटेल असं मी कुठलंही कृत्य करणार नाही. आणि सांगू का आई बाबा, मी खूप स्ट्रॉंग झाले आहे. आता मी माझ्या मैत्रिणींना या गोष्टीपासून वाचवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे. आता तुम्ही म्हणालात ना, आत्ताच पाडवा झाला, नवीन वर्ष सुरू झालं. या नवीन वर्षाचा मी एक स्वतः मनाशी संकल्प केला आहे की मी तर त्या वाटेने जाणारच नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही जाऊ देणार नाही. तर आई बाबा मला जायचंय, तुम्ही मला विश्वास ठेवा. तनूचे बाबा जवळच उभे होते, ते सगळं ऐकत होते. बाबा म्हणाले, बेटा तुझा आम्हाला अभिमान आहे, तुझ्यावर आमचा विश्वास आहे बरं. आणि ते ऐकून तनू एकदम बाबांच्या गळ्यात पडली. बेटा उद्याच निघूया आपण, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, चला लागा तयारीला, बॅगा भरा. आणि तनू आनंदाने आईच्याही गळ्यात पडली आणि मग तिने तिचे आवरावर करायला सुरुवात केली. स्मिताला वाटले, खरंच तनू किती समजदार आहे. आई बाबांना काय वाटेल याचं तिला जास्त वाईट वाटत होतं. आणि हे कशामुळे, तिच्यावर घडलेल्या, मनावर घडलेल्या संस्कारामुळे. स्मिताला आठवलं, स्मिताला वाटलं की मुलं हल्ली शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहतात आणि बाहेर तर किती प्रलोभनं असतात, मुलं काय मुली काय. पण त्यांच्यावर जर चांगले संस्कार घडले असतील तर त्यांची मनं अशी विचलित होणार नाहीत, नाही का. चांगल्या गोष्टी त्या मुलांनी आपल्या अनुकरण कराव्या आणि वाईट गोष्टी सोडून द्याव्यात असं मुलांनी केलं पाहिजे. इतर जे प्रलोभनं असतात त्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. मध्यंतरी स्मिताने वाचलं होतं की पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि ते नशेच्या विळख्यात आहे. खरंच तनूला जे सरबत दिलं होतं त्यात नशीले काहीतरी असेल का असं मला वाटलं बरं का, असं स्मिताला वाटलं. आणि त्या विचारातच स्मिताने तनूला खरोखर
पाठीवरनं हात फिरवला. तनू बेटा, तुझं म्हणणं मला अगदी पटलं आहे खरंच. आणि तनूच्या आईबाबांना ती म्हणाली की तनू एवढी हुशार मुलगी आहे आणि समजदार मुलगी आहे, तुम्ही तिची बिलकुल चिंता करू नका आणि जाऊ द्या तिला. खरंच मनाने तिने संकल्प केलेला आहे, विश्वासाचा संकल्प. तुम्हीही तिच्यावर विश्वास ठेवा आणि तनू विश्वास ठेवण्यासारखीच आहे. तिच्या हातून कुठलीही वाईट गोष्ट घडणार नाही. आणि मग त्यांचा निरोप घेऊन स्मिता आणि मिताली घरी निघून गेल्या. मैत्रिणींनो, या गोष्टीतून मला तुम्हाला हे सुचवायचं आहे, मुलं जर मनाने खंबीर असतील तर त्यांचं पाऊल वाकडं पडणारच नाही. आज तनूने स्वतःला सावरलं आणि तिच्या मैत्रिणीला सावरण्याचा संकल्प केला. हा तिचा संकल्प विश्वासाचा होता. या विश्वासाच्या संकल्पाला तडा जाऊ द्यायचा नाही असे तिने मनात ठरवले. मैत्रिणींनो, अशा जर मुलं आपली मनाने सक्षम असतील, खंबीर असतील तर कुठल्याही वाईट गोष्टी घडणार नाही का? मैत्रिणींनो, तुम्हाला माझी छोटीशी कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत